प्लीज. स्पीडअप करायचं आहे. पहिला षटकाचा पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूला पाठवलंय बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावेसाठी आलेला बाळाच्या बॅटमधून गणगणित चौकार. खूप चांगली सुरुवात येते बालाच्या बॅटेने आपण बघू शकतोय. खूप चांगला चेंडू. गणेशने सुद्धा त्याच्या गोलंदाजाचे थ्रू कमबॅक केले आहे. तिसरा चेंडू या षटकाचा आणि ते काय फटका. आणि ते 2 धाव. आणि ते थर्ड अंपायर प्लीज चेक करायचं आहे. आणि ते सेफ आहे. आणि ते 3 धावा कंप्लीट करतील. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चौथा चेंडू या षटकाचा. खूप चांगलं डिफेन्स करून एक सिंगल धाव. पाचवा चेंडू या षटकाचा. खूप चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. आणि त्यात 1 धाव. आणि ते डॉट चेंडू. काय चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आहे आणि दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात करायची. लगेचच स्पीडअप करायचं आहे दोन्ही टीमने. अजून आपल्याला राऊंड खेळवायचे आहेत. खूप चांगलं आयोजन 6व्या पर्वाचं आपल्या गुंडगे प्रीमियर लीग 2025.
चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे, अजूनही सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला सामन्याला सुरुवात करा. पुढील षटक घेऊन येत आहे नाना कांबळे. सुंदर अशी गोलंदाजी करतात. आता पाहूया काय करतात. आणि आमच्या गावातले टॉप क्लास बॅट्समन बाळा भोईर जे नावाजलेले आहेत, कधी काळी मॅन ऑफ द सिरीजनी पुन्हा एकदा पाहायला भेटते का पाहूया. ओळीया पुढच्या चेंडूकडे. आणखीन एक डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना परी 11 टीमकडनं बॅटिंग आली आहे त्यांच्या बॅटाला, ते बॅटिंग स्वीकारत असताना सलामीची जोड साकली. अगदी डिफेन्सिव्ह फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवते. फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केला आहे, त्या ठिकाणी थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होईल. एक धाव आली आहे. धावा धावफलकावरती आपण पाहत आहे 13 धावा धावफलकावरती. दुसरी ओव्हर आपण पाहताय प्रगतीपथावरती असताना 13 धावा इथून धावफलकावरती आपण पाहताय. नाना कांबळे गोलंदाजी ट्रॅकवरती. आणखीन एक फुल टॉस, मिस टायमिंग आहे हवेमध्ये, मोठा चेस आहे फिल्डरसाठी. अगदी सेफ लँडिंग झाली आहे चेंडूची. तोपर्यंत पाहताय या ठिकाणी 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विदाऊट टाइमपास लगेच मॅचला सुरुवात करा. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक ओव्हरसाठी एकत्रित येऊ नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, अजून 2 मॅचेस इथून खेळवायचे आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन याच्याकडे लक्ष द्या. आपल्याला आपला वेळ इथून वाचवायचा आहे, याच्याकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. धावा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचलात 15 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर निघालाय. थोडेसे फिंगर रोल केले होते. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक समाप्त झालाय, ते दुसरं. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 15. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एकत्रित येऊ नका, एकत्रित येऊ नका. पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका. ऑफिशियल आमचे ऑफिशियल आपण पाहताय या ठिकाणी तरुंडे सर आणि तानाजी कडू हे ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये थोडेसे चिंतेत आहेत तानाजी कडू, कारण की मॅच अगदी हातातली गमावली आहे. सहजरित्या सेकंड मॅच जिंकले असते तर तिसऱ्या मॅचचं प्रेशर थोडं कमी असतं, परंतु ती मॅच हातामध्ये अगदी तोंडामध्ये पडलेला घास पुन्हा थुकावा लागलाय. चला स्पीडअप करा. 2 षटकामध्ये धावा धावफलकावरती आपण पाहताय 15. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज आपण पाहताय छोटा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. युवा टॅलेंट मोईन यंगस्टर कडे गेलेत निमेश मोहिते. आपला टीम मधला यंगस्टरला आता गोलंदाजीसाठी बोलवलंय. त्यांना माहिती आहे बाबू दुरीचा अजून मैदानावरती येणं बाकी आहे. या षटकामध्ये अगदी मोहीनचं हे षटक इथून काढून घ्यायचंय. त्याचं हे 6 चेंडू या मॅच मध्ये बरंच काही सांगून जातील. दरम्यान हा चेंडू डॉट आलाय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहताय. एक डॉट चेंडू पूर्णपणे टीमला इथून जर पाहायला गेलं ना तर बाकफूट वरती ढकलण्याचं काम करतंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येणं थोडं कठीण होऊन बसलंय. धावांचा ओघ थोडा कमी झालाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत होतो अगदी 60, 65, 63 अशी धावसंख्या उभारण्यात येत होती. ती धावसंख्या चेस देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता धावगती ती थोडीशी
अगदी स्लो झाली आहे. विकेट जी आहे ती आता स्लो झाली आहे, त्याच्यामुळे अगदी आपण पाहतोय धावा येणं थोडंसं कमी झालंय. धावांचा आलेख थोडा कमी होताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं अगदी कमी धावसंख्येचं टार्गेट होतं आणि ते चेस देखील झालं. फटका फसला हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झेल ड्रॉप. इथून आपण पाहताय एक धाव कंप्लीट झाली आहे. धावा धावफलकावरती आपण पाहताय 18 धावा धावफलकावरती आता इथून पाहायला मिळतील. आखूड टप्प्याचा चेंडू होता, कमी गतीने टाकला होता, पाठीमागे खेळायचा होता. टायमिंग पाहायला मिळत नाहीये. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं असतं तर मात्र वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं, परंतु इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने खऱ्या अर्थानं कोणतीही धाव धावफलकावरती येणार नाहीये. धावा धावफलकावरती आपण पाहताय 18 वरती स्तब्ध. चला स्पीडअप करा. आखूड टाप्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच्यावरती हा फटका व्यवस्थित बॅट वरती कनेक्शन झाले नाहीये. सिंगल धावीतून कंप्लीट पाहायला मिळते. फेकी थोडी वाईड होती परंतु बॅकअपला आले त्या ठिकाणी. एकच धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेने धावफलक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 19 धावा. ऑन साइडला हा फटका आधी इथे पकडलाय. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुणा गोवा इथ्यान गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. थँक्यू डीजे. सकाळपासून आता डीजेचा आवाज आपण ऐकताय. फार चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय डीजे मास्टरच्या माध्यमातून. देऊया आपण डीजे मास्टरला देखील संधी, परंतु जाऊया शेवटच्या षटकासाठी. मॅच देखील महत्वाची आहे. डीजे जर लागला तर आणखीन वेळ होईल, त्याच्यामुळं पहिले आपण मॅच कडे लक्ष देऊया. शेवटचं षटक. निमेश मोहिते टीमचा कॅप्टन अगदी शेवटच्या षटकासाठी पाठीमागे थांबला. त्याला माहिती होतं बाबू दुरीचं येणं बाकी आहे. तिसऱ्या षटकामध्ये जर चांगलं षटक आलं आणि ते देखील इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळालं मोहीनचं षटक, त्यानं त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या. त्या अवघ्या 4 विकेट त्यानं मिळवली. एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तिन्ही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल षटक इथून हाताळलाय. 19 धाव फलकावरती आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकिंग गेट वरती आपल्याला पाहायला मिळते बाळा. ऑन नॉन स्ट्रायकिंग वरती बाबू धुरी टीमचा कॅप्टन निमेश मोहिते. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला लॉप केलाय. फटका फसलाय. नाना कांबळे त्या ठिकाणी त्यांनी पकडलाय झेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू. आणखीन एक विकेट आली. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय लॉलीपॉप चेंडू होता त्याच्यावरती विकेट आली. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू.
स्ट्रायकिंग एंड वरती आता कॅप्टन वर्सेस कॅप्टनचे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी रिक्स आहे. कंप्लीट झाली. फेकी थोडीशी अचूक व्हायला पाहिजे होती. फेकी अगदी वेगवान व्हायला पाहिजे होती. वेगानं फेकी केली असती तर कदाचित इथून बाबू दुरीला देखील परतावा लागला असतं. परंतु जर आणि तर ला क्रिकेटमध्ये थारा नाहीये आणि जर आणि तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. धावा धावफलकावरती आपण पाहताय 21 धावा धावफलकावरती. दिमेश मोहितेचं शेवटचं षटक. यावेळी अगदी कव्हर मधून चेंडूला काढल्या. डीप मध्ये गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक आले डीप मध्ये. चांगली फिल्डिंग तोपर्यंत अगदी आपण पाहताय. पुनश्च एकदा 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा पुनश्च एकदा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. या 2 धावेने पुनश्च एकदा आपण पाहताय 23 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते की काय असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण की आतापर्यंत निमेश मोहितेने 4 चेंडू फेकलेत आणि 4 धावा त्यानं खर्च केलात. कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस हा देखील फटका आपण पाहताय. शॉर्ट कव्हर मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकच धावा कोणतीही धाव नाहीये कारण स्ट्राईक हवी आहे बाबूला. टीमचा कॅप्टन आहे. एखादा मोठा फटका इथून पाहत असेल. एखादा मोठा फटका आला तर चांगली टोटल देखील आपल्याला पाहायला मिळेल. जे फायटिंग टोटल असेल खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर. परंतु तो फटका येणार काय हे देखील आता इथून पाहावं लागेल. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी लॉंग ऑन आले. लॉंग ऑफच्या मधोमध फटका ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला आणि तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 25 धाबा आणि 26चं टार्गेट असेल. आता ही लो स्कोरिंग मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल. 26चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच काय हवंय? 2. थँक्यू डीजे. 2 मिनिटं डीजे थांबवतो. फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. धावा धावफलकावरती असतील 25. टार्गेट आहे 26 धावसंख्येचं. 1 लाईफ 11. आपल्याला 26 धावसंख्येचं टार्गेट आहे. 25 धावा परी 11 टीमच्या प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाल्या. नेक्स्ट मॅच सार्थक 11 आणि AK फायर्स. सार्थक 11 आणि AK फायर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. लगेच कोणताही विलंब न करता दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला पुढे फिल्डिंग लावून घ्या सर. पुढचा अजून एक सामना होणार आहे.
त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा. चला बाबू दुरी फिल्डिंग लावून घ्या, नाहीतर 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. अतिशय स्पेशल अशी अनाउन्समेंट होत आहे. करणजी रुके साहेब यांनी स्टेजची संपर्क साधावा. दीपक सावंत चला भरपूर टाइम घेतला जातोय. परी 11 आपल्याकडनं भरपूर या ठिकाणी टाइम घेतला जातोय, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आणखीन एक मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहे. परी 11 स्क्वेअर लेग पंच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. रालजी शेख यांच्याकडून आम्हाला सूचना आलेली आहे की जो कोणी सामन्यात विलंब करेल त्याला 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. दोन्ही टीमांसाठी. तानाजी कडू, समीर शिंदे कोणीतरी पंचांच्या भूमिकेत जावे. चला यार लवकर. चला समीर शिंदे गेलेले आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. तर दादा काय वाटतं तुम्हाला की या सामना रोखण्यासाठी बाबू यशस्वी ठरेल का नाही ठरेल? कारण की लो स्कोअर मॅच आहे आणि यानंतर अजून एक मॅच होणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, बाबू या बॅट्समनला खेळवेल का नाही खेळवेल, का बॅट्समन बाबूला ठोकेल? सांगा. नक्कीच नक्कीच प्रश्न चांगला आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सांगणं कठीण आहे, परंतु ज्या वेळी आपण लो स्कोरिंग मॅचेस पाहतो ना, त्यावेळी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळी अगदी आपण पाहतोय पहिली बॅटिंग करत असताना परी 11च्या धावफलकावरती 25 आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. 26चं टार्गेट आहे, परंतु ज्या प्रकारे आपण परी 11ची बॅटिंग लाईनअप पाहतोय, मागच्या मॅचमध्ये चांगली धावसंख्या त्यांनी देखील उभारली होती. अगदी सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती धावा येत होत्या, परंतु जसं संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली धावांचा ओघ थोडा कमी झाला. म्हणजे अगदी मैदानावरची हवा थोडी स्तब्ध झाली, विकेट थोडी लूज झाली आहे, विकेट थोडी डाऊन झाली आहे. आता विकेट थोडी मदत करत नाहीये, गोलंदाजांना आता विकेट मदत करते. जो बॉल ट्रॅव्हल होत होता विकेटवरती वेगानं, तो आता ट्रॅव्हल होणं थोडं कमी झाला. अशा परिस्थितीमध्ये जर का परी 11 टीमची गोलंदाजी चांगली झाली, आपण बाबू दुरीकडे जर पाहितलं तर ती ताकद त्याच्याकडे आहे या धावा देखील डिफेन्स करण्याची, परंतु त्याला साथ देखील लाभणं गरजेचं आहे. हा चेंडू वेगवान होता, अगदी प्रचंड वेगानं हा चेंडू डिलिव्हर केला होता, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून पाहायला मिळतीये. वेस्टर्नच्या मागे आपण पाहताय वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. आधी तुमच्याकडे धावा वाचवण्यासाठी कमी आहेत, त्यात तुम्ही अशा प्रकारच्या धावा देणं म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या टीमला अगदी बाकफुटवरती ढकलण्याचं काम करताय. टीम संकटामध्ये आहे आणि इथून तुम्हाला संकटमोचक म्हणून उभं राहायचं आहे. तुम्ही खराब कामगिरी करून जमणार नाहीये.
इथे जोर कसा अपील पंचांचं बोट आकाशाकडे. पहिली विकेट निमेश मोहिते हॅज टू द डिपार्ट. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. जबरदस्त सॉन्ग आपण पाहता या ठिकाणी एस एस टायगर वरती आधारित असलेलं हे गीत आपण ऐकलं. एस एस टायगरचे खंद समर्थक बापू दादा. विकेट आली आहे. दरम्यान आपण पाहताय निलेश मोहितेची मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे बाबू धुरीनं. 26चा बचाव करत असताना पहिला चेंडू खराब डिलेवर्ड झाला होता, परंतु त्यानंतर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आडवा बाट मधून फटका खेचायचा होता, व्यवस्थित कनेक्शन नाहीये. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिला. एकच धावेतून कंप्लीट होईल. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झाले. धाव फलकावरती 3 पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संजित पाळ. प्रतीक मोरे ऑन स्ट्राइक. जबरदस्त मॅच. ऑन साइडला अगदी पिक केलं. फाईन लेगला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. एक आगला वेगळा स्ट्रोक होता, त्याच्यावरती हा चौकार. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजे वाले यावेळी अगदी जोमात आले. चांगली गाणी वाजवतात. त्यांच्या संगीतानं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं देखील जिंकली जात आहेत. दरम्यान एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धाबेनं धावफलक आपण पाहत आहे. 8 धावा धावफलकावरती. बाबू धुरी टीमचा कॅप्टन पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये थोडासा थकाव नक्कीच इथून अश्विनजी चिंतनकर यांच्याकडून संजित पाल यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु संजित पाल यांना देखील माहिती आहे आम्हाला पैशांपेक्षा षटकारांपेक्षा मॅच महत्वाची आहे. सिंगल डबलने आम्ही मॅच इथून सहजरित्या जिंकू शकतो. अशा वेळी कोणतंही जोखीम उचलणं टीमसाठी खऱ्या अर्थानं थोडंसं अवघड असेल. आम्हाला टीमला जिंकायचं आहे. आम्हाला टीमचा विजय हवा आहे. टीम जिंकली तर पैसाच पैसा. यावेळी अगदी लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथून आपण पाहता 1 धाव कंप्लीट झाली आहे. प्रतीक मोरे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 1 विकेट लवकर आली आहे. निमेश मोहिते कॅप्टन लवकर परतलाय. आपली साथ सोडल्यानंतर आता मात्र अगदी 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि 2ऱ्या क्रमांकाचे फलंदाज आता इथून टीमला सावरण्याचं काम करतायत. आणि धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलंय ते 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 26चं टार्गेट आहे आणि 26चं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 1 बाद 10 धावा येणारे 18 चेंडू आणि आता इथून बनवायचे आहेत त्या 16 धावा. 18 प्रीमियर लीग आहे. जरी लाईव्ह चालू असली चला सेकंड ओव्हर प्रोग्रेस मध्ये आपण पाहताय. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक.
आउटसाइड दी लेग स्टंप, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक आलाय गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये, आपण त्याला पाहताय सेकंड ओव्हर मध्ये. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये प्रतीकची आपल्याला पाहायला मिळाली होती. बाबूच्या विरोधामध्ये रन्स आल्यानंतर प्रतीकने कमबॅक करून दिलं होतं मागच्या मॅच मध्ये. तो प्रतीक पुनश्च एकदा आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतो. त्याच्या समोर देखील प्रतीक आहे. आता प्रतीक वर्सेस प्रतीकची लढाई मैदानाच्या आतमध्ये बॅट अँड बॉलची पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू डिलिव्हर्ड केला. पुनश्च एकदा एसटी रक्षकांना चुकी केली आहे, परंतु फ्लाइंग स्लिपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विकेटची दाट शक्यता, परंतु इथून 2 धावा कंप्लीट. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा फिल्डिंग करणाऱ्या टीमला करावी लागेल. आजची पाल विकेटच्या मागे टीमचे पुरस्कार देत या टीमला त्यांनी पुरस्कृत केले. या टीमचा कॅप्टन बाबू दुरी. धावा तुमच्याकडे कमी आहेत, धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. या परिस्थितीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे धावा खर्च करू शकत नाहीये. टीम तुमच्याकडनं अशी अपेक्षा ठेवणार नाहीये, कारण की आता इथून तुमचा चांगला खेळ, तुमचा स्वाभाविक खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं राहील. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उदलवल्यात. सर्व लहान मुलांनी नाचायचे त्यांच्या ठिकाणी. सोनवणे साहेब सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, नाचा. टप्प्या अखेर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आल्या आल्या ठोकलाय हा षटकार. सतरा धावा धावफलकावरती. 26चा पाठलाग चालू आहे. 17 धावफलकावरती आल्यात. पुनश्च एकदा यावेळी फाईन केलायचं होतं, कनेक्शन प्रॉपर नाहीये. पंच सांगतात लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून धाव मिळेल. धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतील 18. बनवायच्या होत्या 26. सेकंड ओव्हर आपण पाहताय. प्रतीक मोरे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. चला सार्थक 11चे सर्व खेळाडू आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला या. आपलं कॅप्टन त्या ठिकाणी आपली प्रतीक्षा करतोय. त्यानंतर SK फायर्स, AK फायर्स आपण देखील एकत्रित या. आणि नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. फटका चांगला आहे. ऑलॉंग दी कार्पेट चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. सेकंड धाव इथून कंप्लीट होईल. 20 धावा धावफलकावरती. 6 धावसंख्येची गरज आहे. षटकातील अजूनही या चेंडू बाकी आहेत. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर मधला लास्ट बॉल. आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला मोठा चेस होता. त्याला बीट करत चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
सुभाष जंगम 12 चेंडू 2 ची गरज. हलक्या हातानं टॉस केला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? परंतु एकच धाव हवी आहे. मॅच विनिंग फटका मारायचंय वाटतं फलंदाज संजीत. बघू MSD स्टाईलनं ही मॅच फिनिश करेल का आपला अनोख्या स्टाईलनं. परंतु वाईट गोलंदाजानं मॅच जिंकवली. मॅच जिंकली आहे 1 लाईफ 11 या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम परी 11. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट मॅच सार्थक 11 त्यांच्या विपक्षामध्ये AR फायर्स AK फायर्स.